अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। जमातुल मुस्लिमीन हवेली मोहल्ला सदर ज़मीर मखज़नकर। अल्लाहचा लाखो एहसान व करम आहे की अल्लाहनी गेल्या 5 वर्षापासून जी ह्या बंद्याला गावची जमातची मस्जिदची खिदमत करायला जो मोको मिळलेलो आहे, अल्लाह ताला सगळ्यांना ऐसो मोको मिलो। अल्लाहच्या घरची हिफाजत करणारा अल्लाहच आहे, पण त्यांची खिदमत करणं आपल्या सगळ्यांचा मोमिनींचा हक्क आहे, फर्ज आहे। अल्हम्दुलिल्लाह मी अल्लाहच्या फजल व करम से अल्लाहचा लाखो बार एहसान व करम है। बात ऐसी आहे की गेल्या 8 दिवस पहिले अचानक अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ वगैरे उठला होता। त्यामुळे जी काय मस्जिदची आमच्या थोडीफार म्हणजे नुकसानी झाली होती। पुढचा छतचा पत्रा वगैरे उडाली होती, जवळजवळ 10 पत्रा। ती आता आम्ही हाणून ही नवीन बैठवत आहोत। ठीक आहे, आमच्या गावाचे नातूस सुफियान मुरुटकर हे वेल्डर मध्ये कामा निघतात आणि मग तर फुरसत मिळत नाही, तर आज त्यांना फुरसत मिळली आणि ते आज आईलेत। काल सांची त्यांनी येऊन दुकानावरती जाऊन पत्रा वगैरे हाणले आणि आता ते बनवतात आहेत। तर बघायसाठी मी ह्या मशिदीतला आयला हा वरची ही उडालेली पत्रा हे आमचे पंधेरीचे नातूस सुफियान भाई आणि आमचं वरती यो कोण आहे शाहीद अधिकारी, ह्यो त्यांच्या हातावटाशी लागेला म्हणजे काम करायला आलेलो। ही वरचा छत सगळा उडाला होता। ठीक आहे शाहीद, सांभाळून बाबा। तर इंशाअल्लाह आपला दुपारपर्यंत होईल नाही का? सांजपर्यंत, दुपारपर्यंत ना? हो हो। तर ही जी काय नुकसानी झालेली आहे तिंचा मरम्मतचा काम आता चाललेलं आहे। ठीक आहे, अल्लाहचा घर आहे, अल्लाह ही आबाद ठेवणार आहे, अल्लाह त्यांची हिफाजत करणार आहे। फक्त मेहनत केली पाहिजे आपण। जो काय कोणाला मेहनत करण्याचा मोको मिळते अल्लाहने दिला नाही, तर त्याने गावची खिदमत मस्जिदची खिदमत ही दिलो जहाशी केली पाहिजे। ही बघा, हा पण पत्रा गेलेला होता। किंवा आमचा हमाम आणि बाथरूम वगैरे आहे, तिचा पण पत्रा गेलेला होता। हा पत्रा तुटलेला आहे, सगळे पत्राचे तुकडे पडलेले आहेत। या आमच्या मस्जिद म्हणजे मग पुराणी मस्जिद आहे आमची, आणि आमचं यकीन आणि नियत गेल्या दीड वर्ष पहिल्यापासून झालेली आहे की आम्हाला ही नवीन मस्जिद शहीद करून बांधायची आहे। काय कोशिश चालू आहे, जे कोण साहेब हैसियत आहे त्यांशी आम्हाला मिळून पण जायला काही जणांनी म्हणजे वादो केले नाहीत की इंशाअल्लाह आम्ही काही ना काहीतरी करू, पण काही जणांजवळ आम्ही मिलला जाऊन पण काही नाही समजलं। अल्लाहने एक तौफीक देव सगळ्यांना, जे पण कोण साहेब हैसियत आहेत। 2 करोड रुपयाचा हा नवीन मस्जिदचा आमचा काम आहे। सगळा डिझाईन बनलेली आहे, आर्किटेक्चर कॉन्ट्रॅक्टर सगळा फिक्स झालेला आहे, पण थोडा माली मदत कमी असल्यामुळे हा आम्ही काम लगेच तात्काळ सुरू करू शकत नाही। हा बघा बाहेरचा पण हा पत्रा, हा जो बाहेरचा ह्या आहे हा दिसते, ही वजूखाना आहे आणि त्यांच्या पुढं जो आहे तो बाहेर म्हणजे जी शिडी वगैरे आहे मस्जिदची, चप्पल वगैरे कार्यासाठी बाहेर जागा केलेली आहे, तिंचा हा शेड दिसते किंवा हा वरचा पण पत्रा उडालेला आहे। हा आमचा
मस्जिद जवळचं एक लहान कब्रस्तान आहे. हा शाळेचा ग्राउंड आहे. ते खालती जे दिसते ते सार्वजनिक टॉयलेट आहेत. आणि ही आमची 7वी पर्यंतची शाळा आहे. त्यांची इमारत आहे. ती पण पत्रा ही बघा कौला विला सगळी गेलेली आहेत. हिंना पण आता नाहीतरी 50-1,000 रुपये खर्च आहे. 200-250 कबूल गेलेला आहे. पण पावसाच्या पहिले आमची कोशिश राहील की आपलीच पोरा भेटतात शाळेतला. पावसातला काही गलो नाही, काही नाही. म्हणजे पावसातला खालती कोबो आहे लादी ती दल वगैरे मारू नये म्हणून त्यांचा पण काम करायचं आहे. तर ते पण एक 50-1,000 रुपये त्यांना खर्च आहे. तो आमची गुजऱ्याची इमारत आहे. काय हा खालती बोर्ड लागलेला तो बघू शकता ऑफिस आहे. आणि ही मनसो दरवी जो आहे ह्या आमचे सगळे जमातीचा सामान जनाजा बोला बेगी वगैरे हे ठेवला जातात. आणि त्यांच्या बाजूला जो पहिलो जो दरवी जो आहे ह्या आमचे एक इमाम साहेब आणि नाईब इमाम त्या रूमातला राहतात.